श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. साईबाबांच्या कथांचा हाच महिमा की त्या ऐकण्याकरता कधी उत्तेजन द्यावे लागत नाही. श्रोतेच मागचे अनुसंधान लक्षात ठेवून ऐकण्यासाठी अति दक्ष असतात. कथारूपी अमृत पिण्यासाठी जेथे श्रोते जागृत असतात तेथे लक्ष देण्यासाठी प्रार्थना करण्याची गरज काय. त्यांचे मन आधीच एकाग्र झालेले असते. आपल्या गुरुचा महिमा गाण्याने व ऐकल्याने चित्तवृत्ती निर्मल होईल आणि त्यांचे स्थिर ध्यानासह नामस्मरण केले असता सर्वश्रेष्ठ सुख देणारे त्यांचे रूप प्रगट होईल. मागच्या अध्यायात एका व्रताच्या उद्यापनाची सर्व विधीसह यथास्थित समाप्ती कशी झाली ते साईबाबांच्या प्रत्यक्ष हजेरीच्या खुणेसह सांगितले. तसेच आता साईची मातीची तस्वीर अचानक कशी आली आणि तिने वेळेवर इच्छा कशी पुरवली ते ऐका. एका होळीच्या सणाच्या दिवशी मी आज येतो, मला जेवायला घाल असे स्वप्नात सांगून साईबाबांनी मनाची इच्छा पुरवली. ही कथा पूर्वी सविस्तरपणे सांगितली, परंतु ती मूर्ती अगदी वेळेवर कशी आली, हा कसा चमत्कार घडला ते आज लक्षपूर्वक ऐकावे. अल्ली महम्मद हकीकत सांगू लागला आणि ती अत्यंत आश्चर्यकारक वाटली. नाहीतरी बाबांची ती अति मनोरंजक अशी विशद केलेली एक लीलाच होती ना. याच अल्ली महम्मदाने होळीच्या दिवशी आम्ही दुपारी जेवायला बसायच्या ऐनवेळी येऊन मला आनंदित केले होते. ही तर पूर्वीच्या कथेची जुळणी झाली. आता श्रोत्यांनी सावधानपूर्वक पुढील वर्णन ऐकावे. साईचे चरित्र पापमुक्त करणारे पावन असते. ती ही कथा गोडीने पूर्ण भरलेली आहे. श्रोते आधीच एकाग्रचित्त असलेले आहेत. वक्ता साईचरणी आसक्त आहे आणि साईचे चरित्र अगाध आहे. साईबाबा म्हणजे परोपकाराची साक्षात मूर्तीच आहेत. ते सदा सर्वदा आपला देह परोपकाराकरिता झिजवीत असतात. त्यांनी स्वतःला कोणाशीही शत्रुत्व नसणाऱ्या स्थितीला व संपूर्णपणे सत्कर्म करणाऱ्या कामाला सदा सर्वदा वाहून घेतलेले आहे. बऱ्या वाईट कसल्याही परिस्थितीत देहाची देहकर्म सुटत नसतात, परंतु मनाची वृत्ती प्रेमपूर्वक गुरुचरणाकडे लावा. म्हणजे मग आपल्या भक्ताचा योगक्षेम कंटाळा न करता गुरु कसे चालवित असतात ते गुरुचरणी प्रेम ठेवून व अतिउत्तम अनुभव घेऊन पहा. असली स्थिती मागूनही मिळत नसते, पण गुरुचे भजन केल्याने ती प्राप्त होते. जे मोठ्या प्रयत्नाही मिळत नाही ते गुरुकृपेच्या बळाने चालत येते. ताट अभिमान धरून बारकाईने साईचे निरीक्षण करण्याकरता जे आले तेही आपल्या अभिमान टाकून दर्शनाच्या सुखाने संतुष्ट होऊन परत गेले. यश, श्री, औदार्य, ज्ञान, शांती व वैराग्य या 6 भगवंताच्या ऐश्वर्याने श्री विष्णूप्रमाणे श्री साई देखील संपूर्णपणे पूर्ण आहेत. अहो, आमचे भाग्य किती थोर की ज्यामुळे विश्वाला चेतन देणारा म्हणजे खुद्द परमेश्वर हा साई त्याचे अर्चन, पूजन व भजन केल्याशिवाय आम्हाला तो दर्शन देतो. लोक म्हणतात की देव भक्तीपाशी असतो आणि आम्हाजवळ तर भक्ती मुळीच नाही, परंतु हा साई महान थोर आहे. दिनांसाठी त्याचा स्वभाव कनवाळू आहे. असो, त्याविषयीची कथा अल्ली महम्मदच सांगेल. श्रोत्यांनी ती संपूर्णपणे ऐकावी, म्हणजे त्यांना साईंची लीला किती गहन आहे आणि त्यांची शक्ती किती महान आहे ते कळेल. एके दिवशी मुंबईत रस्त्यावर फिरत असताना मला एक सुंदर चित्रे व तसबीर विकणारा व्यापारी दिसला. संत महात्मे व अवलियांची ती सुंदर नानातऱ्हेची चित्रे पाहू तरी कोणाकोणाची असे मनाला वाटले. म्हणून एक एक करून पाहत असता साईची ही तसबीर मनाला आवडली. तिची मोहकथा सर्वाहून जास्त होती आणि माझी आराध्य दैवताही तीच होती. आधीच मनाला साईची आवड, त्यात त्यांची मूर्ती समोर स्पष्ट पाहून ती विकत घेण्याची मला घाई झाली आणि तिची किंमत मी लगेच रोख मोजली. मग ती तसबीर घरी आणली आणि भिंतीवर टांगून ठेवली. बाबांचे मला भारी प्रेम असल्याने दररोज मी आनंदाने त्याचे दर्शन घेऊ लागलो. ही जी तसबीर तुम्हाला मी आणून दिली त्याआधी 3 महिन्यापूर्वी माझ्या जीवाला बरे नसल्याने मी माझ्या मेहुण्याच्या संगतीत त्याच्याकडे राहिलेलो होतो. माझ्या मेहुण्याचे नाव नूर महम्मद पीर भॉय आहे. माझा पाय सुजल्यामुळे माझ्यावर शस्त्रक्रिया केलेली होती. असा आजारी असल्याने 3 महिने मी त्याच्याकडेच राहिलो होतो आणि या 3 महिन्यात माझ्या घरी मुक्कामाला कोणीच नव्हते. प्रसिद्ध बाबा अब्दुल रहमान, मौलाना साहेब मोहम्मद हुसेन, साईबाबा व ताजुबुद्दीन बाबा यांच्या चित्रांनी ती जागा मात्र सोडली नव्हती. या सर्वांची व अशाच इतरांची मनोहर छायाचित्रे भिंतीवर माझ्या घरात होती, परंतु त्यांनाही कालचक्राने सोडले नाही. इकडे माझी अशी स्थिती असताना चित्रामागे 7.5 का बरे लागावी. मनाला वाटते की वस्तू उत्पन्न झाली की तिचा नाश चुकविता येत असतो. असो, अशी परिस्थिती असताना त्यातून साईचे चित्र कसे काय वाचले
हे तर आजपर्यंतही मला कोणी सांगू शकले नाही. याविषयीची समूळ कथा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि साईची सर्व चराचर वस्तूंची एकात्मता व त्याची अतर्क्य कुशलता तुम्हाला कळून येईल. संत बाबा अब्दुल रहमान यांचे एक लहान चित्र मोहम्मद हुसेन, ज्यांचे प्रचारातले नाव थारिया होते, त्यांच्याजवळ होते. त्यांनी या चित्राची एक प्रत मला देऊन बरीच वर्षे झाली होती. माझा मेवणा अब्दुल रहमान बाबांचा अनुयायी होता, म्हणून ती प्रत मी त्याला दिली. त्याच्याकडेही ती त्याच्या टेबलाच्या खणात 8 वर्ष पडून होती. एकदा सहज ती अचानक दिसल्यावर त्याने ती मुंबईत फोटोग्राफरच्या दुकानात नेली आणि जितके बाबा अब्दुल मोठे तितके सुंदर चित्र करवून घेतले. त्याच्या मनात हेतू होता की ते अब्दुल बाबांना भेट द्यायला न्यावे, म्हणजे ते प्रसन्न होतील. त्या मोठ्या चित्राच्या आणखी नकला करून घेतल्या आणि त्या त्याने आपल्या सर्व आप्तेष्ट मित्रांना वाटल्या. त्यातलीच एक प्रत मला दिली होती. ती मी घरी भिंतीला लावली होती. नंतर एकदा अब्दुल रहमान याचा दरबार भरला असताना माझा मेहुणा नूर मोहम्मद ती सुंदर तस्वीर त्यांना पूज्य भावाने अर्पण करण्यास तयार झाला. ती चित्र पाहताच व त्याचा हेतू जाणून अब्दुल रहमान अत्यंत रागवले आणि त्याला मारायला उठले आणि त्याचा अपमान करून त्याला तेथून घालवून दिले. त्यामुळे नूर मोहम्मद दुःखी झाला आणि त्याला मोठी काळजी उत्पन्न झाली. नंतर अगदी हीन होऊन उदास व निराश झालेल्या मनाने पैशापरी पैसाही जाऊन गुरुकृपेत विघ्न उद्भवले. आजपर्यंत गुरुची कृपा संपादलेली होती, पण आता त्यांच्या रागाला मी कारण झालो असे म्हणून शंकित मन झाल्याने ती चित्रे पाण्यात विसर्जित करण्यास सुरुवात केली. तो आणखी म्हणाला, आता या संतांच्या तसबिरी कधीही घरात ठेवण्याच्या कामाच्या नाही. त्यामुळेच मी गुरुच्या प्रेमाला मुकलो. उगाचा रिकामा धंदा कशाला बरे करावा? ज्या चित्राच्या पायी माझा गुरु नाराज होऊन माझे कधीतरी नुकसान करील ते माझ्या काय कामाचे? ही सुद्धा एक प्रकारची मूर्तीच पूजा आहे, जी माझ्या गुरुला आवडत नव्हती. तर त्यांना नाराज ठेवून हे चित्र कशाला ठेवायचे? ही चित्रे मिळायला बराच पैसा खर्च झाला, परंतु त्यांना आता पाण्यात सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नंतर माझा मेवणा ती तसबीर कोणी मागितली तरी ती न देता स्वतःबरोबर घेऊन पाण्यात विसर्जन करण्यासाठी धक्क्यावर गेला. तो थेट अपोलो बंदरावर गेला. भाड्याची एक बोट ठरवली आणि जावेवेल तितके आत जाऊन ती तसबीर समुद्रात बुडवली. मग तो तेथेच थांबला नाही, तर वांद्रे येथे त्याची सुरुवात केली. सर्व आप्तेष्ट मित्रांना विनवून दिलेले फोटो परत मागून घेतले. त्यांना म्हणाला, बाबा अब्दुल रागावले आहेत, ज्यांनी त्यांनी आपले फोटो परत द्यावेत. ते फोटो पाण्यात सोडून दिले पाहिजेत. माझ्याकडून सुद्धा दिलेली प्रत मागून घेतली. माझ्या भावाची व बहिणीची हस्तगत केली आणि अशा प्रकारे सगळ्या प्रती मिळवल्या. मग त्या 6ही प्रती घेऊन तो वांद्रे शहरी समुद्रावर जेथे जमीन संपून पाणी लागते तेथे रागारागाने जाऊन पोहोचला. एका कोळ्याला बोलून ती सर्व चित्रे त्यावेळी त्याच्या ताब्यात देऊन समुद्राच्या पाण्यात सोडून दिली. मीही तेव्हा त्याच्या घरात दुःखाने पिडलेला होतो. मलाही त्याने तसाच उद्देश केला. या प्रतीच संकटे आणीत आहेत. त्या सर्व गोळा करून जेव्हा तू समुद्रात विसर्जन करशील तेव्हा तुझ्या रोगाचे निश्चितपणे निरसन होईल. हे ऐकून मीही माझ्या कारभाराला बोलावून घेतले आणि त्याच्या हाती किल्ल्या देऊन सगळ्या संतांच्या तसबिरी मागून घेतल्या आणि मेहुण्यावर त्याची व्यवस्था थोपवली. त्यांनी आपल्या माळी बोलवला आणि त्याच्याकडून त्या लगेच चिंबाईच्या देवळाजवळ समुद्राच्या पाण्यात बुडवल्या. पुढे 2 महिने गेल्यावर माझ्या जीवाला आराम पडल्यावर मी आपल्या बिराडी परत गेलो. तो अति आश्चर्य पावलो. तुम्हाला जी मी तसबीर दिली ती पूर्वीप्रमाणे दारासमोरच भिंतीवर तशीच टांगलेले पाहून माझ्या मनाला मोठे आश्चर्य वाटले. सगळी चित्रे कारभाराने आणली, पण हीच तसबीर कशी राहून गेली? घाईघाईने ती मी काढली आणि कपाटात लपून ठेवली. माझ्या मनात शंका आली की मेहुण्याला दृष्टीस ती पडली तर ती तो ताबडतोब पाण्यात बुडवण्यासाठी घेऊन जाईल. मी ती तसबीर घरात ठेवू शकत नव्हतो, कारण ती माझ्या मेहुण्याने पाहिली तर तो ती स्वतःच्या हाताने पाण्यात विसर्जन करण्यासाठी नेईल आणि ती तर कोणा अभक्ताला निसंकोचपणे देणे मला जमणार नाही. अशा प्रकारे नीट विचार केल्याशिवाय कोणाला ती देऊन टाकली आणि तिची नीट जोपासना झाली नाही तर मनाला सदा अस्वस्थता वाटेल आणि ही दीर्घकाळाची चिंता मनाला राहील. तरी जेथेही सुरक्षित राहील असे योग्य ठिकाण पाहावे आणि जो आपल्या घरी ती व्यवस्थित ठेवील त्याच्या हवाली ती करावी, असा मनाला पेच पडला असता जणू काय साईबाबांनीच मला चांगला विचार सुचवला की आता मौलानाच्या दरबारी जावे आणि ही गोष्ट इस्मूला कळवावी. मग मी तसाच घाईने पीर मौलानाच्या दरबारी गेलो आणि मुजावर इस्मूला ही सर्व हकीकत एकांतात अत्यंत आदराने सांगितली. आमच्या दोघांचाही निर्णय झाला की आपल्याजवळच ती सुरक्षित राहील. म्हणून त्या दिवशीच आम्ही दोघांनी मनात निश्चय केला की ही समर्थ साईंची छबी आपल्या येथेच ठेवली जावी, स्वतः आपल्यालाच अर्पण करावी की ज्यामुळे ती नीट ठिकाणी पडेल. तेव्हा त्या केलेल्या निश्चयाप्रमाणे ती मूर्ती आम्ही आपल्याला आदरपूर्वक दिली आणि आपली जेवणाची तयारी होती म्हणून तसाच मी परत आलो. ही लांब कथा ऐकायला तुम्हाला तेव्हा वेळ नव्हता.
पुढे सावकाश ती सांगू असा हेतू मनात धरून मी परत फिरलो. आज उद्या करता करता संबंध 9 वर्ष भरल्यावर आज आपली एकमेकांची अवचित भेट झाली. त्यामुळे ही पूर्वीची गोष्ट आठवली आणि आपणही आपल्या स्वप्नाचे कौतुक सांगितले. म्हणून या अपूर्व कथेचा संबंध जुळला. खरोखरीच बाबांची लीला अद्भुत नाही का? आता एक दुसरी कथा की ज्यात साई आपल्या प्रेमळ भक्तांना प्रेमपूर्वक कसे वागवी ते सावधान चित्ताने ऐका. ज्यांना परमार्थाची खरी गोडी असते ते साईंना फार आवडत असतात. त्यांच्या सर्व अडचणी दूर करून त्यांना ते स्वानंदाची प्राप्ती करून देतात. याबद्दलचा एक गोड अनुभव बाळासाहेब देवांचा आहे. बाबांनी त्यांचा एक पण पुरवून त्यांच्या मनाची हौस पूर्ण केली आणि त्यांची भक्ती समृद्ध करून दिली. दिवसा नोकरी केल्याशिवाय उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नाही, परंतु रात्री परमार्थाचे कार्य करण्यासाठी व्यत्यय का यावा? ज्ञानेश्वरीचे दररोज वाचन करावे अशी त्यांची फार दिवसापासून इच्छा होती. परंतु काही ना काही विघ्न येऊन त्यांच्या हातून ते घडत नव्हते. भगवद्गीतेचा रोज जसा एक अध्याय नेमाने वाचून होत होता तसा ज्ञानेश्वरीचा नेम अडथळ्याशिवाय होतच नव्हता. इतर ग्रंथ हाती आले तर ते वाचले जात, परंतु ज्ञानेश्वरीबद्दलच्या नेमाचा पक्का हेतू पार पडत नव्हता. मग एकदा 3 महिने रजा घेऊन देव शिर्डीला गेले आणि तेथून आपल्या घरी पौंड येथे सुखाने विश्रांती घेण्याकरता गेले. तेथे इतर कामे झाली, इतर नेमाची पोथी वाचली गेली, परंतु ज्ञानेश्वरीची हौस काही फिटली नाही. तिची जणू काय वेळच आली नव्हती. ज्ञानेश्वरी हातात घेताच काहीतरी संशय मनात उभा राहावा की ज्यामुळे वाचन वरवरच होऊन हृदयात प्रेम उत्पन्नच होत नसे. जीवाच्या तळमळीने केलेला निश्चय सिद्धीला जात नव्हता आणि दररोज 5 ओव्याही नित्य नेमाने वाचणे घडत नव्हते. निदान 5 ओव्या प्रत्येक दिवशी वाचण्याचा मनापासून निश्चय केला, पण त्याही त्यांच्या हातून उल्हासाने नियमितपणे वाचून झाला नाही. म्हणून मग निश्चय केला की साईच जेव्हा प्रेमाने वाच म्हणतील तेव्हाच गोंधळ घोटाळ्याशिवाय हा उद्योग सुरू करीन. साईच्या पायी विश्वास होता, म्हणून त्या आज्ञा देतील तेव्हाच ज्ञानेश्वरी वाचेन असा निश्चय करून देव बसले. असो, मग महोदय पर्व आल्यावर इसवी सन 1914च्या फेब्रुवारी महिन्यात आई बहीण वगैरे सर्वांना घेऊन गुरुपूजेचे कौतुक पाहण्यासाठी देव शिर्डीला आले. तेथे बापूसाहेब जोगांनी त्याला विचारले, का हो आताशा आपण दररोज ज्ञानेश्वरी का बरे नाही वाचित? त्यावर देवानी काय उत्तर दिले ते ऐका. मला ज्ञानेश्वरी वाचण्याची मोठी हौस आहे, परंतु ती सिद्धीच जात नाही. आता बाबा जेव्हा वाचायला सांगतील तेव्हाच ती मी वाचेन. त्यावर जोगांनी युक्ती सांगितली की ज्ञानेश्वरीची पोथी आणून साईबाबांच्या हातात द्यावी आणि त्यांनी ती परत केल्यावर तुम्ही ती वाचावी. त्यावर देव म्हणाले, मला कोणत्याही युक्तीची गरज नाही. बाबांना माझ्या मनातले ठाऊक असते, मग तेच का माझ्या मनातली हेतू पुरवित नाहीत आणि स्पष्टपणे वाच म्हणत नाहीत? मग साई समर्थांचे दर्शन घेताना देवानी त्यांना 1 रुपया अर्पण केला. त्यावर बाबा म्हणाले, एकच काय 20 आण. त्यानुसार देवानी 20 रुपये आणून दिले. नंतर रात्री देवांना बालकराम मानकर भेटले असता देवानी त्यांना त्यांची साईकृपा कशी पावली वगैरे पूर्वीची हकीकत विचारली. त्यावर बालकरामांनी उद्या आरती झाल्यावर ते सर्व तुम्हाला मी सांगेन असे आश्वासन दिले आणि देव बरे म्हणाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा देव मशिदीत दर्शनाला गेले असता बाबांनी त्यांच्याकडे 20 रुपये मागितले आणि देवानी ते मोठ्या सुखा समाधानाने दिले. तेथील भक्तांची गर्दी पाहून देव आड बाजूला उभे राहिले. तेव्हा बाबांनी विचारले, कोठे तो गर्दीत अवघड जागेत जाऊन बसला आहे रे? देवाने उत्तर दिले, बाबा हा मी आहे ना येथे. मग बाबांनी विचारले, 7 रुपये तू का दिलेस? देव म्हणाले, 20 दिले. बाबांनी विचारले, पैसे कोणाचे? त्यावर देवाने उत्तर दिले, बाबा आपलेच. नंतर बाबा म्हणाले, मग तुम्ही दूर पळत का सुटले? यावे असे जवळ यावे, स्वस्थ चित्ताने जवळ बसावे. आज्ञेप्रमाणे देव मनोभावाने तेथे जवळ जाऊन बसले. नंतर नित्यनेमाप्रमाणे आरती झाली. मंडळी आपापल्या स्थानी परत गेली आणि बालकरामांची भेट झाल्यावर देवानी आपले पूर्वीचे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यांच्या आयुष्यातील पूर्वीचा इतिहास विचारला आणि मानकरांनी तो मुळापासून सांगितला. मग देव त्यांना म्हणाले, बाबांनी तुम्हाला उपासनेला कसे लावले, ब्रह्मचिंतन कसे करावे हे समजावून सांगितले का? माझी जिज्ञासा पूर्ण करा ना. देवांची अशी विनंती ऐकून त्यांची जिज्ञासा पूर्णसाठी बालकराम तर द्यायला आरंभ करणार तोच देवांना बाबांनी बोलावणे पाठवले. साईबाबा कसे धूर्त आहेत बघा. त्यांनी चंद्रूला देवांना बोलवून आणण्यास पाठवले आणि देव सुद्धा एका क्षणाचाही विलंब न करता श्री साईंना भेटायला आले. त्यावेळी दुपारचे 3 प्रहर झाले होते. मशिदीच्या आवाराच्या भिंतीवर दोन्ही हात टेकून उभे असलेले श्री साई देवांना समोरच दिसले. जवळ जाता देवांनी नमस्कार केला. बाबांनी त्यांना विचारले, कोठे कोणाशी तुम्ही काय बोलत होतात? देवाने उत्तर दिले, काकासाहेब दीक्षितांच्या माडीवर बालकरामाच्या संगतीत आपलीच कीर्ती ऐकत होतो. मग बाबांनी देवांना 25 रुपये आणण्यास आज्ञा केली आणि देवाने ती लगेच आणून अर्पण केले. किती आणलेस? बाबांनी विचारले. देव म्हणाले, 25 आणले. बाबा म्हणाले, चल ये बैस. मग बाबांबरोबर देव मशिदीत गेले.
बाबा खांबांपाशी बसले. मशिदीत त्यावेळी दुसरे कोणी नव्हते. बाबा म्हणाले, मला तू नकळत तू माझी चिंदी चोरली आहेस. मला चिंदी ठाऊक नाही असे देव शपथेवर सांगू लागले. त्यावर बाबा म्हणाले, येथेच कुठेतरी पहा, येथे कोठे आहे चिंदी? देव म्हणाले. तसे बाबा उठले आणि म्हणाले, तू शोध. चोरी करण्याची बुद्धी फार वाईट असते. कोण्या कार्ट्याने ती नेली? बघ बघ, ती येथेच असली पाहिजे. हे ऐकून देवानी आणखी शोधले, तरीही त्यांना ती दिसली नाही. मग कपाळाला आठ्या आणून इकडे तिकडे पाहून, देवांकडे रागाने पाहून साई त्यांच्यावर खवळले आणि म्हणाले, तूच लबाड आहेस. तुझ्याशिवाय यावेळी येथे चिंदी चोराला कोण बरे येईल? तुलाच मी चोर समजतो. येथे येतोस ते काय चोऱ्या करण्यासाठी? काळाचे पांढरे केस झाले तरी तुझी खोड जरासुद्धा जात नाही का? तुला मी कुऱ्हाडीने हाणीन, तुला कापीन, ठार मारीन. जाशील कोठे माझ्या हातून? तेथे सुद्धा येऊन तुला मी ठार मारीन. घरून शिर्डीस येतोस ते काय चोऱ्या करायला? हे घे आपले रुपये परत आणि माझी चिंदी आणून दे. साईबाबा क्रोधाने लाल झाले होते. आईबाबांचा उद्धार केला. शिव्या शापांचा पाऊस पडला आणि त्यांच्या अंगाची संतापाने आगाग झाली. अशा प्रकारे साईबाबा रागावलेले पाहून देव कौतुकाने त्यांच्याकडे पाहत आश्चर्यचकित होऊन गप्पच उभे राहिले. देव बाबांच्या अगदी जवळ व एकटेच होते. त्यांना म्हणाले, आता आपल्यावर मार खाण्याची पाळी येणार. कदाचित बाबांचे हे विश्वरूप दर्शन तर नसेल. आणि हा विचार येऊन त्यांच्या मनाला आनंद झाला. बाबा आता हातात सटका घेतील आणि रागाने माझ्यावर प्रहार करतील का? एकटाच मी हाती सापडलो आहे. त्यांच्या मनाला येईल तसे ते करत. परंतु देवाने हे चिंदीचे कोडे काय ते कळेना. जा, निघून जा एकीकडे, असे बाबांनी म्हणताच ते मशिदीच्या पायरीकडे बाजूला सरकले. चिंदीचा गूढ अर्थ जसे देव जाणू शकले नाही तसा मीही तो जाणण्याला समर्थ नाही. साईची कृपा झाली म्हणजे तो मी श्रोत्यांना निवेदन करीन. पुढे अर्धा घटका झाल्यावर देव बाबांसमोर आले. शिव्यांची आरडाओरड चालूच होती. बाबा म्हणाले, वर का आलास? जा वाड्यात चालता हो. देवानी आज्ञा शिरमान्य केली आणि चरणस्पर्श करून ते वाड्यात परत गेले. घडलेली सर्व हकीकत जशी घडली तशी जोगाना व बालकरामांना सविस्तरपणे वर्णन करून सांगितले. पुढे संबंध एक घटका शिव्या सापांचा दणका उडाला. नंतर प्रहरा दो प्रहरा मागे पहा बाबाच लोकांना बोलावू लागले. देवही मग तेथे आले आणि इतर लोकात जाऊन बसले. साईबाबा म्हणू लागले, म्हाताऱ्याच्या जीवाला लागले असेल. तो म्हणत असेल, चिंदीची किंमत ती काय? आणि बाबांनी माझ्यांवर शिवाशापांचा भडीमार किती केला. परंतु चिंदी चोरलीच होती म्हणून दुसरा उपायच नव्हता आणि बोलल्याशिवाय राहवतच नव्हते. असो, अल्ला सारे बघेल आणि त्याचे बरे करील. नंतर क्षमा करण्याचा स्वभाव असलेले साई देवाला म्हणाले, ए भाऊ, दक्षिणा देशील का? देवाने विचारले, किती आणू? बाबा म्हणाले, चटकन 12 घेऊन ये. देवाजवळ नोटच होती आणि सुटे रुपये मिळेनात म्हणून त्यांनी बाबांना तसे सांगितले. तेव्हा बाबा म्हणाले, राहू दे, मला नकोत. सकाळी तू 2दा दिलेस, मला त्याची आठवण राहिली आहे. तरीही देवानी रुपये मिळवले. ते बाबांना आणून दिले आणि त्याबरोबर बाबांच्या पायांना नमस्कार केला. मग बाबांच्या तोंडून काय शब्द निघाले पहा. काय रे, तू काय करीत असतोस? काही नाही, असे देवाने म्हणताच बाबांनी देवांना आज्ञा केली, नेमाने पोथी वाचित जा. वाड्यात जाऊन बसावे. नित्यनेमाने वाचित जावे. वाचताना सगळ्यांना भक्तिभावाने अर्थही समजावून सांगावा. संबंध भरजरी सुंदर शेला तुला देण्यासाठी मी बसलो असताना चिंध्या चोराला तू का जातोस? चोरीची सवय तुला कशासाठी रे? असो, पोथी वाचन करावे. असे साईच्या तोंडचे शब्द ऐकून देवांच्या मनाची खूण त्यांना मिळाली आणि ते अत्यंत सुखावले. बाबांची ती आज्ञा प्रमाण मानून त्या दिवसापासून ज्ञानेश्वरीचे नित्य वाचन व निरूपण त्यांनी सुरू केले. देव मनात म्हणू लागले, आता मनाप्रमाणे आज्ञा मिळाली. व्रत घेतलेल्या मनाची चिंता फिटली. आता येथून पुढे ज्ञानेश्वरीच्या माझ्या वाचनाला नियमितपणा येईल. आता मला गुरुची आज्ञा झालेली आहे. आता माझ्यावर ज्ञानेश्वर प्रसन्न झाले आहेत. आजवर जे घडले ते मागे पडले. यापुढे नेमपूर्वक वागणे होईल. माझ्या मनाची मला खात्री आहे आणि वर साईबाबांच्या आज्ञेचा पुरावा आहे. त्यांच्या आज्ञेच्या प्रभावाने पोथीचे पारायण माझ्याकडून कोणत्याही अडचणीशिवाय पुरे होईल. बाबा, लोटांगण घालून मी तुम्हाला अनन्य भावाने शरण आलेलो आहे. या लेकराला आपण पदरात घ्या आणि माझ्याकडून वाचन करून घ्या. चिंधी कोणती ते ध्यानात आले. बालकरामांना जे विचारले त्यात चिंध्या आणि तेच बाबांना आवडले नाही. म्हणूनच त्यांना राग आला. तुम्हाला उपासनेला कसे लावले? ब्रह्माचे ध्यान करण्याचे कसे शिकवले? म्हणून बालकरामांना विचारले ते बाबांना आवडले नाही. वाटेल त्या प्रश्नाचे उत्तर स्वतः द्यायला तत्पर असताना परस्पर दुसऱ्याकडे चौकशी कशाला कराव्यात? म्हणूनच मला अतिशय छळले. छळले हा शब्द जास्त धीट आहे. ज्याचे भक्तांसाठी प्रेम नेहमी उतू जात असते त्याला भक्तांचा छळ करणे स्वप्नातही वाटणार नाही. तेव्हा छळणे हे क्रियापद योग्य नव्हे. बाबांनी मला छळले नाही तर शिकवले.
तुझ्या मनात जे जे उद्भवले ते ते मी स्वतःच पुरवले आहे. दुसरीकडून चोरलेले तुझ्या कामास येणार नाही. साईबाबा बाहेरून रागावलेले दिसले तरी आतून ते सदा आनंदित असत. बाहेरून संतापलेले दिसले तरी ते मनातून ते आनंदाने संतुष्ट असून बाहेरून क्रोधाचा लौकिकरित्या आविष्कार व आतून परम आनंदाचा मोठेपणा असणाऱ्या साईंच्या लीलेच्या वैभवाचे वर्णन करण्यास महाभाग्यच हवे. आपले हित साधायची ज्याच्या मनात तीव्र इच्छा असेल त्याची दृष्टी आपले हित साधण्याकडे तत्पर असल्याने त्याला शिव्या म्हणजे फुलाच्या लाखोल्या वाटतील. बाबांच्या कानाला तिखट लागणारे व अश्लील शब्द ऐकून देवाचे मन डळमळले नाही. त्यांच्या पोटी प्रेमाचे गाढ भरते आल्याने त्यांना ते शब्द म्हणजे फुलाचा मारच वाटला. गायीची कास दुधाने भरलेली असते परंतु त्यातील दूध भाग्यवानालाच मिळते. गोचड्या कासेपाशीच राहत असतात परंतु त्यांच्या नशिबी रक्तच असते. बेडकांना कमळाच्या तलाचा शेजार असतो तर भुंगा वर कमळातील मध लुटीत असतो. दुर्दैवी बेडकांना चिखलातेच जेवण असते तर भुंग्यांच्या भाग्याला अंत नसतो. साईबाबा म्हणतात, तुम्ही भाग्यवान आहात. आपली एकमेकांशी भेट झाली आहे. वाटेल ते विचारून शंकेचे समाधान करून घ्या. देव म्हणतात, पहा, माझा पोथीचा हट्ट होता की बाबा तोंडाने वाच म्हणून मला म्हणणार नाहीत तोवर मी ज्ञानेश्वरी उघडणार नाही. परंतु तो बाबांनी हातोहात पुरविला. माऊली लाड कसे करते, आपल्या बालकाचे कोड कसे पुरवते याचा गोड अनुभव असलेली भक्तीची जोड देणारी कथा आहे. देव म्हणतात, बाबा वाच म्हणून नाही थांबले तर वर्ष उलटले नाही तोच त्यांनी स्वप्नात येऊन मला दर्शन दिले आणि माझी चौकशी केली. ते ऐका. इसवी सन 1914च्या एप्रिल महिन्याची 2 तारीख होती. वार गुरुवार होता. सकाळी उजडताच मला स्वप्नाचा अनुग्रह झाला. समर्थ साई स्वप्नात आले. माडीवर माझ्याजवळ बसले. मला विचारले, पोथी नीट समजते का? मी नाही समजत असे सांगितले. पुढे आणखी तसाच प्रश्न केला. मग ती केव्हा समजणार? माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी काय उत्तर दिले ते ऐका. आपली कृपा झाल्याशिवाय पोथी वाचणे म्हणजे नुसते कष्ट आहेत आणि ती समजणे तर त्याहूनही कठीण आहे. बाबा, मी हे साफ सांगतो. त्यावर बाबा म्हणाले, पोथी वाचताना तुम्ही फार घाई करता. माझ्या देखत आणि माझ्या जवळ बसून वाचा पाहू. मी विचारले, काय वाचू? तर बाबांनी अध्यात्माचा 9वा अध्याय वाचण्याची आज्ञा दिली. देव पोथी आणण्यासाठी गेले. तो लगेच त्यांना जाग आली. जागे झाल्यावर आपली स्वप्नातील अवस्था आठवून देवांच्या मनाला काय वाटले असेल याची श्रोत्यांनीच कल्पना करावी. वर्षभर वाट पाहून बाळ दिलेला आज्ञा पाळतो का? दिलेली धडा नित्य गिरवतो का? कोठे काही करण्याने चुकत तर नाही ना? हे सतत कोण बरे पाहिल? पोथी वाचणाराने कोठे दक्ष असावे, कोठे विशेष लक्ष ठेवावे याची साई माऊलींशिवाय प्रत्यक्ष कोण बरे खात्री पटवील? अशी साई समर्थांची लीला. असा स्वानंदाचा सोहळा भक्तांनी असंख्य वेळा भोगलेला मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे. श्रोती मंडळीनो, आता आपण गुरुच्या चरणकमली लीन होऊया आणि पुढे यथावकाश पुढच्या अध्यायाची नाविन्यता ऐकूया. श्री समर्थांचे चरण आठवून मी हेमाडपंत सद्भावाने तेथे लोटांगण घालतो आणि त्यांना भावपूर्ण शरण जातो, कारण त्यामुळे संसारातील सगळ्या दुःखांपासून सुटका होत असते. हेमाडपंतांचे साईच प्रपंचातील स्वार्थ आहे. साईच अत्यंत श्रेष्ठ सुख देणारा परमार्थ आहे आणि साईच त्याला कृतार्थ करतील अशी त्यांची निश्चित भावना आहे. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा साई कृपा अनुग्रह दानम या नावाचा 41वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय